संघाकडून आणि सलामीचा या ठिकाणी षटक हाताळण्यासाठी येतो तो म्हणजे निवृत्ती। एक अतिशय जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळेल। दोन्ही संघ अतिशय तुल्यबल्य आहेत, ते म्हणजे 4 षटकांचा सामना असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे। त्या ठिकाणी पंचांची कामगिरी पाहतात राजा पाटील सर आणि प्रीतम पाटील सर, त्या ठिकाणी पाहतोय आपण। सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते मालदेवीकडून गोलंदाजी। पहिला चेंडू त्या ठिकाणी चांगला चेंडू, फलंदाज त्या ठिकाणी बीट होतोय आणि या ठिकाणी चांगला षटक या ठिकाणी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतं तो म्हणजे निवृत्ती। आता पहिला चेंडू त्या ठिकाणी निर्धाव जातोय आणि यष्टीरक्षक त्या ठिकाणी आपलं काम बजावतोय तो म्हणजे किरण। शिवशक्ती कारगाव संघ या ठिकाणी उपस्थित झाला, त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत। पुढील चेंडू निवृत्ती याचा। आता मात्र त्या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खाली येतोय आणि पहिला हातरा त्या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी झेल टिपतोय तो म्हणजे विवेक। Oh yeah, no, no, tell me no. एक फाईन त्यांना आखे YouTube चॅनल बंद करायला लागेल। स्वरूप पाहत होतोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय शुभम। पहिला चेंडू त्या ठिकाणी निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट। चांगलं त्या ठिकाणी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं आपल्याला, ते म्हणजे मायनी संघाकडून निवृत्ती याच्याकडून। पुढील चेंडू निवृत्ती याचा। आता मात्र त्या ठिकाणी खाली राहिला चेंडू, फलंदाजाला त्या ठिकाणी चेंडू समजला नाही आणि चेंडू निर्धाव। 3 चेंडू त्या ठिकाणी टाकले अमर यानं, निवृत्ती यानं कोणतीही धाव त्या ठिकाणी दिलेली नाही। तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला, ते म्हणजे निवृत्ती याच्या माध्यमातून। पहिलं षटक त्या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये या ठिकाणी। आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये पाहूया यष्टीरक्षक त्या ठिकाणी किरण, चांगला झेल या ठिकाणी टिपलाय आणि दुसरा फलंदाज शुभमला या ठिकाणी माघारी यावं लागतंय। दुसरा हादरा बसवतो म्हणजे पराक्रमी तांबी संघाला। आणि 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद पहिल्या षटकामध्ये। अजून पहिल्या षटकात ते मला वाटतं काहीतरी चेंडू शिल्लक आहेत आणि एकही धाव त्या ठिकाणी काढण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी झाला नाही, ते म्हणजे पराक्रमी तांबी संघ। आमचे मित्र प्रवीण पवार यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत दोन्ही संघांसाठी। प्रवीण पवार या ठिकाणी उत्कृष्ट समालोचक आहेत, परंतु आज त्या ठिकाणी कामानिमित्त ते बाहेर आहेत आणि दुपारनंतर त्यांची या ठिकाणी आवाज आपल्याला त्यांचा पाहायला मिळेल, प्रवीण पवार यांचा। आणि दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या ठिकाणी।
गोलंदाजीत धारदार या ठिकाणी शस्त्र म्हणावं लागेल ते म्हणजे मायनी संघाचं. मायनी गावचे ग्रामस्थ, मालदेव विभागाचे मायनी गावचे सल्लागार त्या ठिकाणी विश्वासजी पवार, त्याचप्रमाणे कोंडीबाजी पवार साहेब. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. आणि निर्धाव चेंडू त्या ठिकाणी जातोय, खाली राहिलेला चेंडू त्या ठिकाणी फलंदाजाला समजला नाही आणि पहिलं षटक त्या ठिकाणी मीडियमचं या ठिकाणी झालेलं आहे, म्हणजे निवृत्ती त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. खरोखर चांगलं शतक त्या ठिकाणी हाताळलं आहे. 3 फलंदाज त्या ठिकाणी बाद केलेत आणि कोणतीही धाव न देता त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्या ठिकाणी फलंदाजांसाठी एक बेनिफिट असतं, कारण 2च प्लेयर त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक फक्त बाहेर असतात आणि त्याचा फायदा उचलायचा असतो. परंतु त्या ठिकाणी कोणताही त्या ठिकाणी मोठा